नारेगाव वारुलवाडी येथे टेकड्याजवळ पावडरने बनलेले बॅग टाकण्यात आले. कोणी भेसळ करणारे हे बॅग टाकून गेले आहेत याची चौकशी करण्याची मागणी. नारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, अधिकाऱ्यांना माहिती कळवली. मी खाली गेलं, बोरच्या मार्फत जर पुढे गेलं तर याच्याने रोगराई सुद्धा व्हायची किंवा एखाद्याला इजा व्हायची सुद्धा याच्याने शक्यता आहे, ही नाकारता येत नाही. जुन्नर पोलीस ठाण्याचे नवे निरीक्षक दत्तात्रय गुंड, कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य, सोमवार दिनांक 8 रोजी पदभार स्वीकारला. शिनोली येथे भीषण दुचाकी अपघात, 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू. बहिणीला भेटून गावी परत असताना झाला अपघात. कोकणे प्रकरण नेमके काय? तर ते प्रकरण हे हद्दीच्या वादावरचं आहे. ग्रामपंचायत विरुद्ध कोकणे कुटुंबीय असं आहे. पण त्या ग्रामपंचायतपेक्षाही गावातील ग्रामस्थ यांचा आणि कोकणे कुटुंबियांचा झालेला वाद, यावरून तो विषय वाढला गेला आणि ते एकमेकाविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. स्टेटस असा आहे आता की जे आमचे कोकणी कुटुंबीय म्हणजे माझे अशील जे आहेत, त्या कोकणी कुटुंबियांना जामिनावर मुक्त केले. त्यांच्या विरुद्ध कलम 307 म्हणजे पूर्वीचा IPC याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आणि ते साधारणतः एक 8 दिवस जेलमध्ये होते. परंतु मीनवाईल पत्रकार बांधव समजा सुरेश जिवाणी साहेब असतील, त्यानंतर संदीपजी उत्तरडे साहेब असतील आणि इतरही चेतनजी बोराडे साहेब असतील, मोरे साहेब असतील, या सर्वांनी हा विषय वेगवेगळ्या पटलावर उपस्थित केला. झालेल्या सर्व ठिकाणी वकिलांनी असेल, इतर सर्व समाजसुधारक असतील किंवा मदतनीस असतील, यांनीही तो विषय लावून धरला आणि पोलिसांपुढे सत्य परिस्थिती आणल्यामुळं पोलिसांनी ते सर्व पाहिलं आणि त्यातलं कलम कमी केलेले. आपल्या जुन्नर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान जनजागृती कार्यक्रम आपण राबवत आहोत. त्यामध्ये आपण जो घरातला कचरा आहे, तो घरातला कचरा घंटा गाडीमध्ये जावा व तो वर्गीकरण करून जावा, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर जो वर्गीकरण आहे, ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी वेस्ट, असे वर्गीकरण करून हा कचरा घंटा गाडीमध्ये टाकावा, जेणेकरून इतरत्र कचरा न होता त्या कचऱ्याचा आपण नंतर खत तयार करू शकतो. तसेच वर्गीकरण केल्यावर प्लास्टिकही इतरत्र कचरा होणार नाही, यासाठी आपण जनजागृती करत आहोत. तर नगरपालिकेच्या वतीने अशी विनंती करते की सर्व आपल्या जुन्नर मधल्या सगळ्या नागरिकांनी जो कचरा आहे तो घंटा गाडीमध्येच टाकावा. जर इतरत्र कचरा केला, इकडे तिकडे कचरा टाकला, प्लास्टिक वगैरे, तर त्यावरती आता दंडात्मक कारवाई केली जाईल.